नमस्कार मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 27 मे 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे मंगळवारचा आहे. विश्वावसुनाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. ग्रीष्म ऋतू आहे. वैशाख महिन्याची अमावास्या आहे. नक्षत्र रोहिणी आहे. योग सुकर्मा आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो नाग आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो बवा आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 12:24 ते 2:04 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12 वाजल्यापासून ते 12:46 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 3:45 ते 5:25 आणि यमगंड काळ सकाळी 9:03 ते 10:43 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस वृषभ राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र रवी बरोबर युती योग करेल. याचप्रमाणे कर्केतील मंगळाबरोबर लाभयोग करेल. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ काय असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेषरास. मेष राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या रवी बरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. चतुर्थातील मंगळाबरोबर हा चंद्र लाभ योग सुद्धा करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आर्थिक व्यवहार आजच्या दिवशी जपून करणं आवश्यक राहील. गुंतवणूक किंवा खर्च यावरती बारीक लक्ष ठेवणं गरजेचं राहील. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या रवी बरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. तृतीयातील मंगळाबरोबर हा चंद्र लाभ योग सुद्धा करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय कुठल्याही क्षेत्राशी संबंधित असे काना अजिबात घेऊ नका. तुमचे अंदाज साफ चुकतील. थोडंसं मानसिक ताणतणाव जाणवतील. आजच्या दिवशी तसं तुम्ही फार ॲक्टिव्ह राहाल. मात्र निर्णय घेताना काळजी घेणं अत्यंत आवश्यक राहील. आरोग्याकडे लक्ष द्या. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या रवी बरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. द्वितीयातील मंगळाबरोबर हा चंद्र लाभ योग सुद्धा करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात करू नका. स्ट्रेस, टेन्शन, फ्रस्ट्रेशन, तणाव जास्त प्रमाणात जाणवेल. काळजी घ्या. स्वतःच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील. खर्चावर नियंत्रण ठेवा. दिवस तुमच्यासाठी अशुभदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या रवी बरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. तुमच्याच राशीतल्या मंगळाबरोबर हा चंद्र लाभ योग सुद्धा करेल. आर्थिक व्यवहारांतील लक्ष ठेवा. आजच्या दिवशी कुठल्या लाभाची अपेक्षा करत असाल तर तो मिळणं कठीण होऊन बसेल. खर्चावर सुद्धा थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. थोडं ॲक्टिव्ह तुम्ही आजच्या दिवशी जास्त दिसून याल. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या रवी बरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. व्ययातल्या मंगळाबरोबर हा चंद्र लाभ योग सुद्धा करेल. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले काही नवीन संकल्पना तुमच्या समोर येतील. मात्र कुठल्याही प्रकारचे निर्णय घ्यायच्या आधी नीट विचार करणं गरजेचं राहील. सहकर्मी आणि वरिष्ठ यांच्याबरोबर वादविवादाच्या ठिणग्या उडू शकतील. त्या संदर्भात काळजी घ्या. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संबंधी आजच्या दिवशी फिरणं वगैरे सुद्धा होऊ शकेल. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या रवी बरोबर हा चंद्र युती योग करणार आहे.
लाभातल्या मंगळाबरोबर हा चंद्र लाभ योग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुमचा मूड कॉन्फिडन्स खूप चांगला दिसून येईल. फिरणं वगैरे सुद्धा होईल. मात्र कुठल्याही प्रकारचे निर्णय छोटे असेल किंवा मोठे आजच्या दिवशी घेऊ नका. काही छोटे-मोठे लाभ तुम्हाला मिळू शकतील. यानंतरची जी रास आहे, ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या रवीबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. दशमातील मंगळाबरोबर हा चंद्र लाभ योग सुद्धा करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आरोग्याकडे लक्ष द्या. आरोग्याच्या संदर्भातले त्रास आजच्या दिवशी डोकं वर करू शकतील. काळजी घ्या. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले काही महत्त्वपूर्ण घटना घडामोडी घडू शकतील. कुठल्याही प्रकारच्या नवीन कामाची सुरुवात मात्र आजच्या दिवशी करू नका. यानंतरची जी रास आहे, ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या रवीबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. भाग्यातील मंगळाबरोबर हा चंद्र लाभ योग सुद्धा करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर काढू शकतील. छोट्या मोठ्या कारणामुळे वादविवाद सुद्धा होऊ शकते. वैवाहिक जोडीदारावर कुठे बाहेर फिरल्या जाण्याचा योग सुद्धा संभवतो. यानंतरची जी रास आहे, ती आहे वृश्चिक रास. ती आहे धनुरास. धनुराशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या रवीबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. अष्टमातील मंगळाबरोबर हा चंद्र लाभ योग सुद्धा करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले छोटे-मोठे त्रास आजच्या दिवशी डोकं वर करू शकतील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले सुद्धा मोठे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे, ती आहे मकर रास. मकर राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या रवीबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. सप्तमातील मंगळाबरोबर हा चंद्र लाभ योग सुद्धा करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे छोट्या-मोठ्या कारणामुळे मिसअंडरस्टँडिंगची शक्यता राहील. खास करून ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर मोठे रिस्क आजच्या दिवशी घेऊ नका. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध उत्तम राहतील. यानंतरची जी रास आहे, ती आहे कुंभरास. कुंभ राशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या रवीबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. षष्ठातील मंगळाबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. घरातल्या व्यक्ती खास करून ज्या स्त्री वर्ग आहेत त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. जे वयोवृद्ध व्यक्ती आहेत त्यांच्यासुद्धा आरोग्याच्या संदर्भातले त्रास डोकं वर काढू शकतील. दिवस तुमच्यासाठी सामान्य स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे, ती आहे कुंभरास. कुंभ राशीच्या 3य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या रवीबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. पंचमातील मंगळाबरोबर हा चंद्र लाभ योग सुद्धा करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. प्रवास योग संभवतात. फिरणं वगैरे होईल. मात्र कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात सुद्धा करू नका. मात्र जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्याबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 27 मे 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.